आता शिवजयंती आली 2 दिवसावर, माझं सगळ्या हिंदू बांधवांना सांगणं आहे, तुमची भावना वाईट नसते पण तुमच्याकडून कृती चुकीची घडते। तुम्हालाही भगव्या ध्वजाचा अभिमान आहे पण त्याचा मान आपण राखला पाहिजे। तुम्ही बघा रस्त्यांमध्ये आडवे ध्वज बांधलेले असतात, रस्त्याच्या त्या बाजूला एक खांब लावायचा, या बाजूला एक खांब लावायचा, मध्ये दोरी घालायची, त्यात आडवा ध्वज द्यायचा कोंबून। तो भगव्या ध्वजाचा अपमान आहे। ध्वज कधी आडवा बांधत असतात का? ध्वज उभा पाहिजे, उभा फडकताना पाहिजे ध्वज। तुम्हाला कोणत्याच धर्माचा, इतर कोणत्याच धर्माचा ध्वज असा रस्त्यात आडवा बांधलेला दिसणार नाही। फक्त हिंदू धर्मीय लोक भगवा ध्वज आडवा बांधतात। लक्षात येत नाही आपण ध्वजाचा अपमान करतोय। हायवेला असतात, इकडे एक लाईटचा खांब, तिकडे एक लाईटचा खांब, मध्ये दोरीन द्यायचा त्याचा ध्वज घालून भगवा चाललाय, ध्वज झुलतोय ध्वज। ध्वज फडकता पाहिजे, ध्वज उभा पाहिजे। पुढे शिवजयंतीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या हिंदू सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की कृपा करून आपणच आपल्या हिंदू धर्माची इज्जत घालू नका, आपणच आपल्या भगव्या ध्वजाची किंमत कमी करू नका। ध्वज फडकावायचाच असेल ना तर उंच जाऊ द्या ना ध्वजराव, आणि फडकू द्या ना, बघू द्या ना सगळ्यांना भगवा ध्वज फडकल्यावर किती भारी वातावरण होते। अजिबात आडवा ध्वज बांधू नका। आणि कोण जर म्हणत असेल नाही संग्राम बापू काही सांगतय, काय अपमान वगैरे होत नाही ध्वजाचा, त्याला माझं सांगणं आहे, तो बापाचा आडवा फोटो बांध रस्त्यात, बांधील का? त्याच्या बापाचा फोटो आडवा बांधायचा। काय लोक म्हणतील, मेला वाटतं याचा बाप आडवा केला म्हणजे? आडवा कधी होतो माणूस? मेल्यावर ना। मग बापाचा फोटो कसा उभा बॅनर बनवतो मस्त, नेत्याचा फोटो कसा उभा बनवतो मस्त। ज्याला वाटत असेल मी चुकीचं बोलतोय त्याने त्याच्या बापाचा आडवा बॅनर बांधावा, मग आमची काही तक्रार नाही। पण तुम्ही पुढच्या काळामध्ये आपल्या लोकांचं प्रबोधन करा। आडवे ध्वज जर रस्त्यात कोण बांधत असेल तर त्या सहकार्यांना सांगा, बाबा तुमची भावना चांगली आहे पण कृती चुकीची आहे।